पांडा, ए पांडा, ए पोरा तुझा बाप कुठे गेलाय? हो आजी आहे ती आज झोपलेत बाबा. त्यांची तब्येत बरी नाही हो जरा. तब्येत बरी नाही? काय झालं बाई पांडाला? पांडा, ए पांडा, काय झाले बाई लेकराला झोपले? अहो आई साहेब तुम्ही कशा का आला हो? 4 दिवस झाले घराकडे आला नाही, रानाकडे नाही. मग काय झालंय म्हणून मी तुला बघायला आली. अहो आई साहेब तब्येत बरी नाही हो. काय झालं काय कळेना. रानाकडे बी जाऊ वाटेना, घराकडे बी वाटेना बघा. आई साहेब तुम्ही काळजी करू नका. उद्यापासून ना मी रानाकडे बी येतो, घरी बी चक्कर मारतो बघा. पांडा, 4 दिवस झाले तू झोपून आहे. तुझ्या जीवाला आलंय. मला साधं तुला सांगू वाटलं नाही का? हा, मला आई साहेब म्हणतो ना, मग आपल्या आई साहेबाला सांगाच नाही का? रानाकडे जातो, घराकडे येतो. अजिबात जायचं नाही. आधी तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि दवाखाना कर. पुन्हा बघायला काम धंदा. अहो आई साहेब तसं काय नाही हो. तसं काय वाईट वाटून घेऊ नका आई साहेब तुम्ही. आई साहेब खरंच चुकलं माझं. तुम्हाला सांगायला पाहिजे होतं बघा. बरं जाऊ दे, हात पुढे करते गेलेलं जाऊ दे. हो, ही पैसे धर, दवाखाना कर, तब्येतीची काळजी घे आणि मगच आपल्या घराकडे रानाकडे ये. तवर काय तू याचं काय म्हणू नको. माझी मी बघतीये. काय सांगाले तुला? अहो आई साहेब एवढे पैसे कशाला द्यायला हो मला? राहू द्या, माझ्याकडे आहे त्या गोळ्या आणलेल्या, मी ती गोळ्या खातो मी. लागतात दवाखान्याला, राहू दे. चांगला दवाखाना बघ. रानाकडे याची काय काळजी करू नको. माझी मी बघते. जाऊ का मी? बर बर आई साहेब. त्या काळची माणसं पैशाने कमी पण मनाने भरपूर श्रीमंत होती. ती एकमेकांची सुख दुःख जाणून घ्यायची. आताच्या काळात मात्र ती माणसं हरवून गेली. बरोबर ना मंडळी?